चला आता आपण एक रील शूट करतोय माझी आणि माझ्या नवऱ्यासोबतची. त्याच्या बिहाइंड द सीन, गमती जमती, लागणारी मेहनत सगळं तुम्हाला दाखवणार. आणि माझी मुलगी काहीतरी बोलते. एक मिनिट. ती देते शेंडूला त्रास. नेहमीप्रमाणे शेंडूला त्रास देणं हे आमचं फेवरेट काम आहे की नाही उर्वी? हा. आता बिहाइंड द सीन मध्ये सगळेजण मदतीला इथे बसलेले आहेत. मला काहीतरी बोलायचं आहे. हा, तुम्हाला सांगू का, बिहाइंड द सीन्स मध्ये खूप सारे फनी मोमेंट्स असणार आणि सगळ्यात बेस्ट जोक्स असणार लाईफ मधले. हो, कारण की गमती जमती करतच काम करावं लागतं हे की नाही? आधीच्या शूट मध्ये मी असं फील केलं, कारण ती चिडलेली होती ना तेव्हा, म्हणून. चलो आता आपण बिहाइंड द शूट सुरू करू. दीदी या बरं. असं रिमोट नाही तर रिमोट हातात ठेव. रिमोट हातात ठेव. हे जे ओके हा. आणि तिथूनच म्हणा आजी सुनते हो. ओके रेडी. हा या बरं. आपण रिमोट तो गाली दे रहा है. आजी क्या बोल रहा है? आणि सर जो बोल रहा है. इकडे बघ ना. ऐका की तुम्ही बघा की हो. तुम्ही बघ आणि ते मग असं ड्रेस पाहिजे आवडून नाही पक्के ड्रेस पाहिजे. फक्त अडकूनच द्या त्याचं. परत दिसू द्या. पुढे बोला काय ते डायलॉग तुमचा. एवढंच आहे माझं. मी अशी पर्स करणार, असं टाकणार. काय करायचं हे पण त्यांची पर्स वापरून डायरेक्ट सांग. सर आता ह्यात तुमचे एक्सप्रेशन जास्त मॅटर करणार. रिअल टाइम त्या पैसे हा तिथं रेडी. One, two, three, and start. Yeah. ओके ओके. म्हणजे लिफ्टला आगे तो लिफ्ट ना मला सांगायला लागले इकडे लिफ्ट ना पुढे सगळं. आता दीदी जसं आवडून झालं ना तसं फक्त तुमच्याकडे येणार तसं कॅमेरा ते आहे ना असतं ना ती सिगरेट जसा
ती वळते तसं रागाची स्माइल करायची नाही बा, फक्त असं या केलं ना तर असं पकडलं जातो कॅमेरा असं. मी जेव्हा पाठ करते तेव्हा चाला की म्हणजे तू पहिलेच पैसे काढून घेतले तुझे चाबरा. चलो रेडी 1 2 3 and start. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. त्याला जरा असं रोटेट मारायला. झूम करून रोटेट मारायचं बघितले. असं का वाटतंय मला मला नाही, माझं मन तीव्रपणे म्हणते ब्लर असलं ना तरी पण त्यांनी बघितलं की वाटते. नाही 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 ओके. आता हसं. हा तुझी चूक प्रत्येक वेळी ओपन. चला डन पॅकअप. आता आमचं रील संपली आहे. खूप मेहनत लागली, खूप वेळ लागला. जो एका रीलला जातात म्हणजे बरं अर्धा एक अख्खा दिवस जातो आणि आज आम्ही 2 केले. प्रॅक्टिकली बघायला गेलं तर रील हा फार क्रिटिकल विषय नाहीये. रील विदिन 15-20 मिनिटात होते, पण कलाकार कच्चे असतील त्यातील तर 1 तास काय अख्खा दिवस पण जातो. आम्ही त्याला तरच 3 चेंज केले. हा मला कच्चा लिंबू म्हटला का? आणि बाय द वे एवढं आहे ना तर स्वतः पण ऍक्टिंग करावी, दुसऱ्याला पुढे नाही करावं. हे की नाही हो? काही लोक बघितलं का स्वतःच्या वेळेस काही लोक कॅमेऱ्याच्या मागे चांगले दिसतात. हे बघा कॅमेराचा मागचा माणूस. आणि माझ्या नवऱ्याने इमिजिएट बेडशीटी घेतल्यात बघा टाकायला. असा आम्ही सोफा प्रोटेक्ट करतो. शूट झाल्यानंतर सोफा इमिजिएटली प्रोटेक्ट केला जातो, कारण की घाण पाय, लहान मुलं, डॉगी सगळेजण बसतात त्याच्यावर, मग थोडंसं खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात नाही का. म्हणून जाऊ द्या. पुण्यातला पाऊस आज सकाळपासून म्हणजे सकाळी नाही तसं दुपारपासूनच पडतोय 11:30-12 वाजेपासून आणि मस्त पाऊस पडतोय. मस्त वातावरण झालेलं आहे आणि क्लास मजा येते ह्या वातावरणात शूट करण्याची. मस्त मजा येते. चला अशा रीतीने आत्ताचा ब्लॉग मी इथेच संपवते. पुन्हा बिहाइंड द सीन घेऊन किंवा वेगळं काहीतरी घेऊन तुमच्यासोबत नक्की भेटीन. बाय.